नमस्कार शेतकरी मित्रांनो, 1 ऑगस्ट पासून DCS द्वारे आता ई पीक पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत ची ई पीक पाहणीची मुदत आहे। पाहायला गेलं तर आता वर्जन 4 देण्यात आलेला आहे। या वर्जन 4 ला DCS असं देखील म्हणत आहे। तर ई पीक पाहणी आता शेतकऱ्यांना कशी करायची आहे व त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना आता मुख्य अडचणी काय येत आहेत हे आपल्याला पाहायचं आहे। तुमच्या सोबत देखील ही अडचण आहे का, आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। पाहायला गेलं तर ई पीक पाहणीची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। तुमचे पीक आता ऑनलाईन नोंदविण्यात येणार आहे। त्यासाठी DCS चे ऍप देखील आता लॉन्च करण्यात आलेले आहे। हे ऍप तुम्हाला प्ले स्टोर वर मिळून जाईल। तर पाहायला गेलं तर आता बहुतेक शेतकरी हे मोबाईल नंबर टाकत आहेत। त्यांनी आपला विभाग सर्च केल्यानंतर तिथे नोंदणी करा म्हणून मोबाईल नंबरवर नाव टाकायचं असतं। मोबाईल नंबरवर नाव टाकल्यानंतर OTP येत नाहीये आणि सारखे तेच चालू आहे की OTP येत नाही व OTP पाठवावर क्लिक केले तर तिथे येत आहे मर्यादा ओलांडलेली आहे। हे वर्जन 4 मध्ये प्रॉब्लेम होत आहे। दुसरी कोण लॉग इन देखील करता येत नाहीये। एकदा जर OTP गेला किंवा OTP येत देखील नाही व OTP ची मर्यादा ओलांडली असं सांगण्यात येत आहे। म्हणून भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे व भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना आता OTP येत नाही। याचा एकच मेन पॉइंट पाहायला गेलं तर जर आज OTP आला नाही तर दुसऱ्या दिवशी चेक करून बघा, त्या दिवशी देखील आला नाही तर हा प्रॉब्लेम त्या ऍपचाच असू शकतो असं मान्य करावं लागेल। तर पुढे पाहायला गेलं आपण तर पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा जो आहे म्हणजे आता ई पीक पाहणीच्या DCS जे वर्जन 4 आहे त्याच्यामध्ये मॅप दाखवत नाहीये आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे ते निवडलेला गट क्रमांक पाहून दूर आहात, निवडलेल्या गट क्रमांकामध्ये उभे आहे तरी असा प्रॉब्लेम येत आहे। म्हणजे शेतकरी त्यांच्या निवडलेल्या गट प्रमाणामध्ये त्यांच्या शेतात उभा आहे तरी देखील त्या ऍप मध्ये मॅप दाखवत नाहीये व मॅप तर दाखवतच नाही, वरचेवर सांगत आहे की तुम्ही त्या रानापासून दूर आहात, तुम्ही तेथील फोटो घेत नाही तसे दाखवण्यात येत आहे। मात्र शेतकरी त्या रानामध्ये म्हणजे त्या गट क्रमांकामध्ये उभा आहे तरी देखील हा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना येत आहे। नेमका आता याचं काय तर तुम्हाला रानाच्या तुमच्या चौकोन फिरायचा आहे का किंवा रानाच्या मध्यभागी जाऊन हा फोटो काढायला पाहायचा आहे। जर तरी आले नाही तर मोबाईलचा काहीतरी त्या ऍपचाच फॉल्ट असणार आहे। पुढे आपण पाहायला गेलं तर शेतात प्रॉपर उभे असून सुद्धा लोकेशन चुकीचे दाखवत आहे आणि हा प्रॉब्लेम सर्वांनाच आता येत आहे। मी देखील आता ई पीक पाहणी करायला गेलतो, मात्र शेतात प्रॉपर उभे असून सुद्धा लोकेशन चुकीचे आता दाखवत आहे आणि हा प्रॉब्लेम सर्वांनाच येत आहे। जर हा प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला प्ले स्टोर वर जाऊन चेक करायचं आहे की या ऍप मध्ये तुम्ही अपडेट केलेला आहे का नाही, वर्जन 4 आहे का नाही। जर वर्जन 4 असेल तर तुम्ही त्याला लोकेशनची परमिशन दिलेली आहे का नाही हे पहिले चेक करायचं आहे। जर तुम्ही या ऍपला लोकेशनची परमिशन दिलेली असेल तर तुमची ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल व लोकेशनची परमिशन देऊन सुद्धा ही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला थोड्या वेळाने ट्राय करायचं आहे, नक्की होईल। नाही झाले तर दुसऱ्या दिवशी ट्राय करून पहा। पुन्हा पाहायला गेलो तर बहुतेक शेतकऱ्यांना ही प्रॉब्लेम येत आहे की फोटो घेतला जात नाहीये। फोटोची परमिशन दिली असेल तरच फोटो घेतला जाणार आहे। तुम्हाला हे ई पीक पाहणी DCS चं वर्जन 4 ज्या कोणत्या परमिशन मागेल त्या सर्व परमिशनला तुम्हाला अलो करायचं आहे। म्हणजे तुम्हाला सर्व फोटो घेता येईल तरी देखील फोटो घेण्याचा हा प्रॉब्लेम नीट होऊन जाणार आहे, कारण की तुम्हाला तेथे परमिशन मागेल फोटो घेण्यासाठी तर तुम्हाला तेथे अलो करायचं आहे। त्यानंतर रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय पण खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं दाखवत आहे। बहुतेक शेतकऱ्यांच्या सर्व प्रक्रिया विनाअडचण झालेल्या आहेत, मात्र रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालंय पण खातेदाराची नोंदणी झालेली नाही असं दाखवत आहे। तर असं दाखवत असेल तर तुम्हाला एकदा ऍप मधून पूर्णपणे बॅक यायचं आहे, मोबाईलच्या विंडो मधून देखील काढून टाकायचं आहे व नंतर डबल ऍप मध्ये जाऊन पाहायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे का नाही। कारण की ऍप मध्ये एकदा लॉग इन केलं की पुन्हा डबल लॉग इन करता येत नाहीये। जसं की वर्जन 3 मध्ये तुम्हाला लॉग इन करता येत होतं, मात्र इथे तसं होत नाहीये। म्हणून तुम्हाला एकदा ऍप मधून बाहेर पडून पुन्हा एकदा चेक करायचं आहे तुमचं ई पीक पाहणी कंप्लीट झालेली आहे का नाही। पुन्हा महत्वाचा प्रॉब्लेम म्हणजे काहीतरी चुकीचे झाले आहे, कृपया पुन्हा प्रयत्न करा, माहिती बरोबर आहे तरी पण असं दाखवत आहे। बहुतेक शेतकरी आता माहिती बरोबर भरत आहेत, मात्र हे ऍप त्यांना काहीतरी चुकीचे झालेले आहे, कृपया पुन्हा माहिती भरा, प्रयत्न करा असे सांगत आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील आता लाखो शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करायला अडचण जात आहे। त्यांची
ई पीक पाहणी होत नाहीये, म्हणून या ऍप मध्ये काही सुधारणा करण्यात येईल का, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आपल्याला उपस्थित करताना दिसत आहे। या ई पीक पाहणीच्या DCS वर्जन म्हणजे मोठाच प्रॉब्लेम आता शेतकऱ्यांना दिसत आहे, कारण की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे खूपच अवघड जात आहे। या काही प्रॉब्लेम्स आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाहीये, म्हणून या ऍपचा प्रॉब्लेम हा नीट करण्यात येईल का,